भाईची कटिंग बघणार आहोत कशी करायची ते. इंचाची भाई असते आणि दुसरी एल्बो साइज भाई असते, कशा कट करायच्या ते बघायचे. सर्वात प्रथम आपण 3 इंचाची भाई कट करून घ्यायची. कशी कट करायची तर बघा, पहिले सुरुवातीला 1.5 इंचावर एक खूण करून घ्यायची. अशी 1.5 इंचावर एक खूण करून घ्यायची. ती रेघ ओढून घ्यायची. अशी तिथून पुढे आपल्याला 3 इंचाची भाई करण्यासाठी 3.5 इंचावर खूण करून घ्यायची. तर 3 इंचाची भाई बघा कशी असते, आपल्या नेहमीच्या पद्धतीसारखी नसते. कारण मुळात उंचीच 3 इंच असल्यावर इथं मुंडा किती खोलीवर घ्यायचा हा प्रश्न पडतो. कारण आपण साधारण 2.5-3 इंचावर मुंडाची खोली टाकतो भाईला. तर मग उंचीच 3 इंच असेल तर काय करायचं, तर ते मी आज तुम्हाला सोल्युशन सांगणार आहे. तर हे बघा, आपल्याला उंची 3.5 वर घेतली तर आपली बाही रुंदी आहे 5 इंच. 5.5 इंच बाही रुंदी आहे. तिथून पुढे आपल्याला रुंदी म्हणजे दंड घे, तिथून पुढे आपल्याला 1.5 इंचाचं मार्जिन द्यायचंय फिटिंग साठी. आणि हीच 3.5 ची खूण अजून पुढे ओढून घेऊया आणि रेघ मारून घेऊ. आता आपल्याला एवढ्यामध्ये भाई उंची बसवायची, पण ती कशी बसवायची बघा. आता कोणती ट्रिक वापरायची असते तर आपल्याला मुंडा आहे 15चा निम्मा 7.5 बरोबर. तर इथे जर 5.5 आहे तर इथं 6.5 वर आपण एक उभी रेघ ओढून घेऊया. छोट्या भाईसाठी असं करून घ्यायचं. पुढे 1.5 इंच बसणार नाही, थोडा कागद मी वाढवून घेते अजून. तर इथून आपल्याला हे 5.5 आणि तिथून पुढे 1.5 इंच. आता इथे सुद्धा आपल्याला रेघ ओढून घेऊया. आपल्याला आता इथे 2.5 इंचावर खूण करून घेऊया अशी, आणि तिथे एक रेघ ओढून घेऊ 2.5 इंचावर. आणि आता या रेघेवर आपल्याला 7.5चा मुंडा टाकायचा आहे. तर हे बघा, असा या कोपऱ्यातून 7.5 वर खूण करून घ्यायची अशी, आणि तिथून पुढे 1.5 इंच मार्जिन हे. आणि हे आपल्याला आता जोडून घ्यायचं असं. तर बघा, आता काय करायचं पुढं, हे किती अंतर आलं 7 इंच, त्याचा अर्धा करायचा. परत याचा अर्धा करायचा टेपचा. थांबा, दिसतंय का बघूया कॅमेऱ्यात. आता ह्या उंचीच्या रेघेवर पण 7 वर एक खूण करून घ्यायची. हे 7 आहे म्हणून हे 7, आणि परत टेपचा अर्धा करून घ्यायचा आणि अजून एकदा परत अर्धा करून घ्यायचा. बाही बघा किती सोप्या पद्धतीने सांगत आहे, कारण आपल्याला बाहीचे आकार द्यायला चुकत असतो. तर या पद्धतीने तुम्ही कटिंग करायला शिका, म्हणजे एकदम सोपी कटिंग तुम्हाला जमून जाईल. इथं पण ही रेघ घ्यायची. असे बॉक्स तयार करून घ्यायचे. तर ह्या पट्ट्याचे 2 समान बॉक्स झाले आपले, हा एक आणि हा एक. ह्या चौकोनाचे बॉक्सचे आपण 2 भाग केले, हे आणि हे, आणि याचे तिरकस 2 भाग करायचे असे. हे बघा या पद्धतीत असं. आणि आपल्याला ही जी तिरकी रेघ ओढली तिथे आपल्याला या कोपऱ्यापासून 2 इंचावर खूण करून घ्यायचे, आणि ही जी लाईन भेटली आपल्याला त्याचा अर्धा करून घ्यायचा, म्हणजे 2.5 आहे तर 1.25. अशा पद्धतीत पुन्हा करून घ्यायचे. आणि हा जो टूल आहे त्या पद्धतीने इथे आकार द्यायचा, म्हणजे अगदी छान आकार बाहीला येतो. हे इथं जोडला. आता हा मुंड्यातली खूण आहे ती, आणि ही खूण अशी जोडायची बघा असं. आता हा झाला आपला पुढच्या भागाचा आकार.
तो सुरुवातीच्या टोकापासून घेतला. आता ही जो दुसरा पॉइंट आहे तिथून आपल्याला या 2 इंचाच्या खुणेवर तसाच आकार द्यायचा आहे. हे बघा असा, इथून इथं, परत इथं मुंड्याजवळ असा. समजलं? बघा किती आकार हा व्यवस्थित आला. आता बघा आपली बाही तशी म्हटली तर नेहमीप्रमाणे इथपर्यंत व्यवस्थित झाली, पण हे इथलं अंतर खूप छोटं होतं. आता इथं थोडं मार्जिन जाईल टिपला, इथं थोडं जाईल, तर हे किती अर्धा इंच किंवा पाऊण इंचच राहतं. तर एवढं छोटं नको असतं काय काय बायकांना. तर मग काय करायचं, तर त्यावेळी हे बघा हे 1.5 इंच जे एक्स्ट्रा आपण ठेवलेलं आहे तिथं आपल्याला हे असं कटिंग घ्यायचं. इथून अर्ध्यातून असा ठेवायचा टेप हा टूल आणि असा कर्व द्यायचा असा, आणि मग ही रेघ खाली आणायची फिटिंगची. या पद्धतीने बाहीची कटिंग करायची. मी आता तुम्हाला कापून दाखवते. सुरुवातीला इथून हे असं खाली जायचं असं, आणि मग नंतर इथून बाहेरच्या साईड अगोदर पाठीमागची अशी. हे बघा या पद्धतीत 3 इंचाची बाही कटिंग करायची झाली. आता बाही उघडायची आणि हा पुढचा आकार कापून घ्यायचा. हे बघा हा मध्य आणि ही फिटिंगची लाईन. बघा किती छान झाली बाही. बाहीचा आकार हा असा इकडून खाली येतो, म्हणजे हे रुंद होतं. या पद्धतीत ही 3 इंचाची बाही कटिंग करायची. आता आपली उंची आहे दुसरी 10 इंच. तर 10 इंचासाठी अस्तरच्या बाहीला 11 इंच घ्यावं लागणार आहे. तर हे 11 इंचावर आपण अजून थोड्या अंतरावर 11 इंचावर करून घ्यायची. आता आपल्याला 10 इंचाची जर बाही हवी असेल तेव्हा 3.5 वर कॅप राऊंड द्यायचा. 3.5. हे बघा. तर अशा पद्धतीने हा 2 रेघा ओढून घेतल्या आणि इथे पण आता आपल्याला इथे 5 इंच दंडघेर आहे. 5 इंचावर आपण खूण करून घेतली. त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन दिलं. आता इथे 7.5 आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. तर हे बघा 7.5 असा मुंडा टाकला. इथून इकडे 7.5 मुंडा टाकला आणि तिथून पुढे 1.5 इंच मार्जिन दिलं. आता हे अंतर किती आले बघायचं. इथून इथं अंतर किती आलं, तर हे अंतर आलं आपलं 7.25. तर इथं पण 7.25 वर खूण करून घ्यायची आणि याचा अर्धा करायचा असं. परत याचा अर्धा करायचा असं, आणि सेम तसंच खालच्या रेघेवर पण करून घ्यायचा. याचा अर्धा करायचा, नंतर परत ह्या टेपचा अर्धा करायचा. अशा आपल्याला खुणा भेटते. नंतर काय करायचं, या सरळ रेघा ओढून घ्यायच्या. इथं पण घेऊयात आणि इथं पण घेऊयात. आता बघा हा एक चौकोन, हा एक चौकोन, पण ह्या चौकोनाचे आपण 2 भाग केले. आता काय करायचंय, ह्या ज्या उभ्या रेघा आलेल्या आहेत त्याचा मध्य काढायचा. ही रेघ परत ओढून टाकायची अशी. ही रेघ अशी ओढायची. आता ही तिरपी रेघ ओढायची. हा चौकोन असा तिरका 2 भाग करायचे. याचे उभे 2 भाग केले तर या चौकोनाचे तिरके 2 भाग करायचे, म्हणजे 2 त्रिकोण काढायचे. आणि आता ती जी तिरकी रेघ आली त्याच्यावर 2 इंच, इथून कोपऱ्यातून 2 इंच अशी एक खूण करून घ्यायची. नंतर
सेम तसंच दुसऱ्या पहिल्या बाही सारखंच हे टोक इथे दिसतंय, हे टोक आणि ही खून मिळालेली, हे टोक आणि हे इथं आपल्याला हा आर्म होल लावायचा आहे असा सेम असा. नंतर आपल्याला हे टोक आणि हे टोक असा लावायचा. हे बघा दिसला. या पद्धतीत आपल्याला आकार देऊन घ्यायचा. हा आकार बरेच वेळा आपला चुकतो, तर हे असला आणलं की आकार चुकत नाही. आता हे 2 नंबरचा पॉइंट घ्यायचा. पहिला आपण 1 नंबरचा हा पॉइंट घेतला, आता 2 नंबरचा घ्यायचा आणि ही खूण अशा पद्धतीत इथं पण आकार देऊन घ्यायचा असं. आणि इथून हे असं, हे बघा असं. आता मात्र इथं काय करायचं, तर ही रेस थोडी खाली आणायची सरळ अशी, निदान 2.5 इंच, किती 2.5 इंचापर्यंत तरी खाली आणायची अशी, 2.5 इंच. इथून आतमध्ये 1/2 इंच घ्यायचं, तर 1/2 इंच ही रेग आपल्याला अशी तिरकी घ्यायची. हे जर आता आपलं नंतर हे 1.5 इंच. आता हे 1/2 इंच का घेतलं, उगाच जास्त दाखवलं तर तसं नाही. आता ह्या मापामध्ये इथं बरोबर आलं, ही रेग आपली याच्यातून बरोबर गेली. पण काय काय ब्लाउजांमध्ये आतमध्ये जाते रेग, तेव्हा काय करायचं, तर इथं हे असं आणि मग हे असं, असा गोलाकार असतो काही मापांचा, म्हणून तसं द्यायचं. आणि जर सेमच येत असेल तर सरळ ओढली तरी चालेल. ही झाली 10 इंचाची बाही आपली. आता याच्या पुढे तुम्ही कितीही बाह्या कट केल्या, 15 इंच असू दे, 17 इंच असू दे, 21 इंच असू दे, कोणतीही बाही कट केली तरी सेम याच पद्धतीने इथून पुढच्या बाह्या कट करायच्या. समजलं. हा कट मारून घ्यायचा, हा पण कट मारून घ्यायचा असा, आणि बाही उघडून पुढच्या भागाचं हे कटिंग करून घ्यायचं. सेम अशी बाही कटिंग करा म्हणजे अगदी व्यवस्थित बसेल.